मंडळी, परवा एक बाप आपल्या 3 वर्षाच्या पोरीला पोरकं करून गेला। मरणाला कवटाळण्याआधी त्यानं पत्र लिहिलं। माफ करा, पत्र कसलं, वेदनेची सनद ती। बाळा, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। श्रावणी, तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, 3 वर्ष। 18 वर्ष झालं शिक्षक म्हणून काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण मोकळा, तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सगळे राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। धनंजय नागरगोजे या बीडच्या शिक्षकानं आपल्या वेदना कागदावर उतरवल्या असतील, तेव्हा त्या शाईनं नाही, अश्रूंनी लिहिल्या असतील आणि केली असेल मरणानं स्वतःची सुटका इथल्या छळछावणीतून। पण सरकार हा डाग आहे तुमच्या आणि समाजाच्या अंगावर। जेव्हा समाज आणि इथला पिढ्या घडवणारा एखादा शिक्षक आत्महत्या करतो, ते गेल्या 2 दशकात अनुदान मिळेल या आशेवर हजारो शिक्षक जगले, लढले, रडले, घायकुतीला आले, शेवटी असह्य झालं म्हणून जीव देऊन मोकळे झाले। आजवर झालेल्या शेकडो आत्महत्यांनी विनाअनुदानी शाळेचा अक्षरशः मसनमाटा झाला। शाळेत शिक्षक आहे पण पगार नाही, शिक्षक असल्यानं रस्त्यावर भीक मागता येत नाही, मग चिल्या पिल्यांना जगवायचं कसं? स्वतःच्या जगण्याचीच लाज वाटावी अशी सगळी ही परिस्थिती आणि हे सगळं असह्य जगणं। गेल्या 2 दशकात सरकारी धोरणाने या जिवंत माणसांचं अक्षरशः बुजगावणं केलं सरकार। आजवर कितीतरी आंदोलनं झाली, अनेक जण बिनपगारी निवृत्त झाले, कित्येक जण वाट पाहून खंगून मेले, पण पगार मिळाला नाही। काम करून घेऊन पगार न देणं हा क्रूरपणा नाही का? राज्यातले हजारो धनंजय या छळछावणीत मरण यातना भोगतायत सरकार, त्यांचा अजून जीव गेला नाही इतकंच, तो जाऊ नये, तुम्हाला पाझर फुटावा म्हणून सरकार आजचा हा बडे मुद्दे आहे।